सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस आहे। अंधेरी सबवे परिसरात पाणी साचायला सुरुवात आहे। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस आहे। मस्त बैठ जाओ, क्या मजा आएगा यार, लाइव चलेगा। साताऱ्यातील डोंगर पठारांवर पावसाचा जोर वाढतोय। वन कुसावडे या पठारावर धुक्याची चादर आहे। पर्यटन स्थळावरून आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। आहे निसर्गाच्या सानिध्यात, अर्थातच सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील वन कुसावडे पठारावरती, आणि या पठारावरती आता धुक्याची चादर आहे ती पसरलेली आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता, हा संपूर्ण परिसर जो आहे हा पूर्णतः परिसर धुक्याने पूर्णतः या ठिकाणी पांढरा शुभ्र झालेला पाहायला मिळतोय। सोबतच पावसाच्या सरी आणि हळूहळू या ठिकाणी लागणारी गार थंडी ही पर्यटकांना आता खुणावताना पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आहेत, ते आता या डेस्टिनेशनला भेट देण्यासाठी येताना पाहायला मिळतात। आपल्या सोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। वातावरण वगैरे मस्त आहे इथलं, पावसाचं वगैरे का नाही वातावरण मस्त आहे। सह्याद्रीच्या ह्याच्या मस्त वाटतंय। आपल्या सोबत या ठिकाणचे स्थानिक व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल, ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे, कसं वातावरण आहे आणि काय सांगाल या सगळ्या वातावरणासंदर्भामध्ये? पावसाळा चालू झाला की इकडे धुक्याची मोठी चादर असते, पर्यटकांची गर्दी वाढते बऱ्यापैकी। आम्ही आता इथं आमचा व्यवसाय चालू असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे। जसा पाऊस चालू होतो, पूर्ण 4 महिने पाऊस असाच राहतो, हे धुक्क असंच राहतं आणि येणारे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो या परिसर आता पर्यटकांना खुणावत आहे। त्यामुळे तुम्ही जर तुमचं विकेंडचं जर काय प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही नक्कीच या पठाराला, या परिसराला भेट द्या। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।